वार करी. आम्ही विठ्ठलाचे वार आम्ही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सेवेसाठी घेतलेली ओवी, सेवेसाठी घेतलेला श्लोक, अध्याय 34 श्लोक नंबर 34 आणि ओवी नंबर 64. त्रिवेणी संगम बर का. जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते व तीच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने. आता ज्ञानराज माऊली या 4थ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये आणि 64 नंबरच्या ओवीमध्ये सुंदर प्रकारचा असणारा गुरु शिष्याचा असणारा या ठिकाणी वर्णन करतात. आणि ते असणार आणखीन उत्तम प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल अर्जुना तर काय करावं लागेल तर सांगितलं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गंगा मैया की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सोत हनुमान महाराज की जय. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. या श्लोकाच्या द्वारे ज्ञानराज माऊली आणि ते उत्तम प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल सांगितलं. तद्विद्धी म्हणजे ती विद्या प्राप्त करून घ्यायची असेल असे विद्येचे प्रकार असणारे 14 आहेत. तर 14 विद्यापैकी असणारी ही जी काही एक विद्या आहे तिला ब्रह्मविद्या अशा प्रकारचं म्हणतात. आणि बाकीच्या विद्येने असणारं काय आहे तर असणारं मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. आणि ती विद्या कोणची आहे श्रेष्ठ आहे उत्तम आहे. का म्हणून उत्तम म्हटलं तर जीव ब्रह्माऐक्य ज्ञान प्राप्त करून घेऊन जीवाला मोक्ष प्राप्त करून घेता येतो हे ज्ञानेश्वरीच्या द्वारे ज्ञानराज माऊली सांगतात. आणि मग सांगितलं ही विद्या हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं कसं घ्यायचं. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर सांगितलं संतांना असणार की या ठिकाणी प्रसन्न करून घ्यायचं. त्यांना प्रणिपात म्हणजे साष्टांग दंडवत घालायचा आणि साष्टांग दंडवत घालून असणारं त्यांना प्रसन्न करून घ्यायचं. आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर सद्गुरू प्रसन्न आहेत का त्यांची सेवा असणारी करावी. आणि सेवा करून असणारं त्यांना प्रसन्न करून घ्यावे. आणि ज्यावेळेस ते म्हणतील शिष्या माग मला तुला काय मागायचे तर त्यावेळेस असणाऱ्या शिष्याने प्रश्न करायचा. आणि तो प्रश्न कोणता करायचा तर तो प्रश्न असणाऱ्या या ठिकाणी संसारातला नकोय. नाहीतर काही काही विचारतात महाराज आमच्या विहिरीला पाणी कधी लागेल. नातू नसेल तर नातू कधी होईल, मुलाचं लग्न कधी होईल आहे की नाही. तर हे प्रश्न नको आहेत तिथं बरं का. मग तिथं काय पाहिजे तर असणारा मी कोण आहे, कुठून आलोय, कुठं जायचंय, महाराज माझे या ठिकाणी आल्याच्या नंतर काय कर्तव्य आहे आणि मी कोण आहे माहिती का आपल्याला. आपण कोण येतं या देहाला नाव ठेवले ती आपण आहेत का नाही. मग आपण जन्माला आलो तर आपल्याला नाव होतं का नव्हतं, काहीच नाव नव्हतं. मग या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर आईवडिलांनी आपलं नाव ठेवलं म्हणून असणार सांगितलं या ठिकाणी जे काही असणार. आणि सद्गुरूला प्रश्न करायचा आहे तो प्रश्न प्रणिपात करावा, त्यांना प्रसन्न करून घ्यावा. आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर असणार त्यांना प्रश्न करावा महाराज मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचे हे ज्ञान मला सांगा. आणि मग मात्र ते सांगतात. असा असणारा ह्या ठिकाणी जे काही तत्वाचं दर्शन करून देणारे सद्गुरू असतात. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा सद्गुरूंना प्रश्न विचारल्याच्या नंतर ते मात्र असणारे ते काय करतात उत्तर देतात, जीवाला कृतार्थ करतात. हा झाला श्लोकाचा सरळ सरळ अर्थ बरं का. तुम्हाला सांगितला. आता सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या आणि मौजे मिरगावमध्ये चालू असलेला असणारा सुंदर प्रकारचा असणारा हा सोहळा आणि नामसप्ताह हा 39 असणार आणखीन वर्ष आहे. कैलासवासी हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या प्रेरणेने आणि
श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज पुनंदगावकर यांच्या शुभ हस्ते चाललेला असणारा हा कार्यक्रम आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व गावकरी मंडळी आणि सर्व गावकरी मंडळीच्या असणाऱ्या सहकार्याने चाललेला हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये मलाही असणारी आणि आज 6व्या दिवसाची असणारी सेवा आणि माझ्या वाटेला आलेला आहे. असो आमचे असणारे आणखीन हरिभक्तपरायण गोडबोले मामा यांनी असणार आणखीन या ठिकाणी गेल्या वर्षी असणारी इच्छा केली होती आणि आता ह्यावर येतं सांगितलं म्हणले भाऊच म्हणले तुम्ही प्रवचन बाकीच्यांनी बी आठवण केली म्हणले प्रवचन असणारे टाकले तुमचं या. असो त्यांच्या निमित्ताने असणारे ही सेवा घडते. असो आता या आपल्या असणार आणखीन ओवीकडे वळायचं आपल्याला. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेने शिवाय उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानराज माऊली अर्जुनाला या ठिकाणी सांगतात बाबा रे अर्जुना ते उत्तम प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल जर तुला मनात असणारी इच्छा असेल तर काय करावं लागेल म्हणले संतांची सेवा करावी लागेल. देवाची नाही सांगितली इथं बरं का संताचीच सांगितली. संताची सेवा कर कशी कर म्हणले तर या ठिकाणी सांगितलं तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. ही सेवा करून असणाऱ्या अशा प्रकारची घ्यावी आणि संतांनाच का असणारे विचारायचं. असो आता आपण सुरुवातीला असणार ते ज्ञान असणार त्या ज्ञानाचा आणि थोडासा परिहार देऊ. ज्ञान म्हणजेच काय आहे ज्ञान किती प्रकारचं आहे. विद्या तुम्हाला सांगितलं की 14 विद्या येतात. आता थोडा विषय जड वाटत असेल तुम्हाला बरं का. हां तर त्याच्यामध्ये ज्ञानाचे 2 प्रकार आहेत बरं का. परोक्ष ज्ञान आहे अपरोक्ष ज्ञान आहे. आता परोक्ष ज्ञान म्हणजे आहेपणाचं बरं का. आपण आहोत का नाही आता हे नाही. हां कुठे आहेत बरं आपण आता कुठे सध्या कुठे आहेत मंडपात. मंडपात ना शरीराच्या ठिकाणी कुठे आहेत आपण. हां तुम्ही म्हणा ना आता मंडपात बसलो बरोबर आहे पण देहाने मंडपात आहेत कशी जीवाने जीवाने बिन देहाने. पण आता शरीरामध्ये कुठे आहेत आपण सध्या. तर शरीरामध्ये आपण डोळ्याच्या ठिकाणी आहोत. जागृत अवस्था नेत्रस्थान बरं का. जागृत अवस्थेमध्ये म्हणजे आपण जागे आहेत का नाही. हां तर आपण डोळ्यात आहोत. आपला जीव कुठे डोळ्यात आहे म्हणून तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला पाहतो बरं का. आणि झोपल्याच्या नंतर असणार आणखीन तो जीव कुठं असतो कंठस्थानाच्या ठिकाणी बरं का या ठिकाणी असतो. आणि ज्यावेळेस स्वप्न पडतं ते स्वप्न कशाने पडतं तर हिता नावाची नाडी तिला धक्का लागल्याच्या नंतर स्वप्न पडतं. उगं 2 मिनिटं असतं पण ते आपल्याला रात्रभर वाटतं बरं का. आणि मग मात्र असणार या ठिकाणी जागृत अवस्थामध्ये असणार आपण डोळ्याच्या ठिकाणी आहोत. चला आपल्याला सांगायचं या ठिकाणी की ज्ञान परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे आपल्याला शास्त्रामधून कळणं ग्रंथात मधून कळणं कीर्तनात मधून कळणं की आपण देव आहोत याला म्हणायचं परोक्ष ज्ञान बरं का. आणि अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं सद्गुरु मुखातून असणारं कळावं की आपण ब्रह्म आहोत आपण देव आहोत. सद्गुरु केल्याच्या नंतर कळतं. थोडा विषय जडे ऐकला नसेल पण कधीतरी ऐकल्याच्या नंतर आणखी थोडं लक्षात येतं बरं का. असो आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. कशामध्ये अपरोक्ष ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत. दृढ अपरोक्ष ज्ञान अदृढ अपरोक्ष ज्ञान. असो अशा प्रकारचे असणार की या ठिकाणी ज्ञानाचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि पुन्हा असणार की सांगितलं असं असणार की हे जे काही ज्ञान आहे बरं तुम्ही म्हणाल ज्ञान ज्ञान मग आपण कशालाही ज्ञान म्हणतो हे का नाही. संसारातल्या काही गोष्टी जर आपल्याला आल्या तर काय म्हणतो ज्ञान हे का नाही. ते ज्ञान आहे का नाही बरं. किंवा स्वर्गाला जाण्याचं तरी ज्ञान आहे का त्यालाही ज्ञान म्हणता येत नाही. माऊलीने सांगितलं ये वाचो ज्ञाने भव स्वर्गादी ज्ञाने अज्ञान आयसा म्हणे निश्चय केला. हे सोडून असणारं मोक्ष सोडून किंवा ब्रह्मज्ञान सोडून बाकीचे जे ज्ञान आहे त्याला असणारं अज्ञान म्हटलं माऊलीने. अज्ञान का म्हणून म्हटलं बरं. स्वर्गाला गेल्याच्या नंतरही काय होते बरं तर पुन्हा पुण्य संपलं की परत यावं लागतं तिथं मोक्ष नाही म्हणून स्वर्गाला सुद्धा अज्ञान म्हटलं आहे बरं का. असो म्हणून या ठिकाणी असणारं ते ज्ञान सांगितलं. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल अर्जुना तर असणार तू या ठिकाणी काय कर म्हणले तर असणार आणि संतांची असणारी सेवा कर. असे ज्ञानाचे प्रकार आहेत बरं का. तर पुन्हा आणखी ज्ञानराज माऊलीने सांगितलं. ज्ञानराज माऊली म्हणतात मग ज्ञानाचीच काय गरज आहे बरं. एक प्रश्नच आहे का नाही. ज्ञान झालं तरच मोक्ष अन्यथा नाही म्हणून सांगितलं. मग त्याच्यामुळं भक्तीमध्ये मोक्ष नाही का नामाने. आता एका ठिकाणी सांगितलं नामानेही मोक्ष आहे आणि ज्ञानानेही मोक्ष आहे.
संताचं असणार आणखी या ठिकाणी प्रमाण आहे. साधू संत असणारे म्हणतात की मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखाने जर नाम घेतलं तर असणार की काय होतं म्हणले, मोक्ष प्राप्त होतो बरं का. आणि या ठिकाणी असणारं सांगितलं, माऊली म्हणतात ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके तेही गुंपशी आदिके रुखी. आता याचा समन्वय कसा लावायचा, इकडं तर असणार की या ठिकाणी सांगितलं, माऊली म्हणतात की ज्ञान झाल्याशिवाय असणार की काय नाही. जर ज्ञान झालं, कोणतं ज्ञान, आपण कोण आहोत याचं ज्ञान व्हावं. जन्माला आल्याच्या नंतर आपण कोण आहोत, मग आपण देव आहोत, आपण ब्रह्म आहोत, हे गुरुमुखातून व्हावं बरं का. तो जर ते हे ज्ञान नाही झालं तर मग सांगितलं ते गुंपेशी आदिके रुखी ये. बाकीची साधना करीत असताना, बाकीची असणारी भक्ती करीत असताना आणि काहीतरी असणार की त्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, आशा, कीर्ती ही आडवी येते बरं का. म्हणून या ठिकाणी हे ज्ञान व्हायलाच पाहिजे आणि गुरुमुखातूनच व्हायला पाहिजे असं ज्ञानराज माऊली म्हणतात. मग म्हणले नामानेही मोक्ष आहे है ना, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची तुकोबर आहे म्हणतात. मग आता दोन्ही महात्म्याच आहेत ना. मग कुणाचं खरं, दोघांचंही खरं आहे. नामानेही मोक्ष आहे आणि ज्ञानानेही मोक्ष आहे. पण ज्ञानाने असणार की या ठिकाणी ताबडतोब मोक्ष, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि नामाने अवांतर मोक्ष, काही कालावधी लागेल, त्याला कालावधी जावा लागतो आणि मग मात्र असणार त्या ठिकाणी काय होतं ते ज्ञान होतं बरं का. म्हणून त्याच्यासाठी एक सुंदर प्रकारचा दृष्टांत आहे. आता उन्हाळा येईलच नाही, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुंदर प्रकारच्या आंब्याला काय येतात, आंबे येतात है ना. आणि त्या आंब्याला आंबे आल्याच्या नंतर राखणदार असणारा त्या आंब्याच्या झाडाचा मालक असणारा राखणदार बसलेला आहे आणि एवढ्यात त्या आंब्याला काय झाला, पाड लागला. आता तो पाड लागलेला आवाज बरोबर येतो का, घुमवते उगाच येते ना क्लिअर. तो आंब्याला पाड लागलेला काय झालं, एका माणसाने पाहिला, कोण खाली जे बसलेला होता ना त्यांनी पाहिला आणि पोपटाने पाहिला. आता कोण अगोदर खाईल बरं त्या पाडाला, सांगा ना, मोठ्याने सांगा, एवढं काय त्याच्यात. आता तुमचा माझा 1 तासापर्यंत काही संबंध आहे की नाही, एकमेकावर प्रेम करायचं, देवाण घ्यावा नाही याच्यामध्ये. जरी चुकलं तर चुकू द्या ना. कोण खाईन त्याला अगोदर, पोपट खाईल आहे की नाही. पोपटच का खाईल बरं, त्याला पंख येतं आहे की नाही. आणि माणसाने काय या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर चढत 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 गेल्याच्या नंतर मग ते पाड हाताला येणार. आणि जर तो पाड हाताला न येताच पडला, फांदी मोडली तर पडला खाली आहे की नाही. पुन्हा प्रयत्न आहे की नाही, फांदी मोडते बरं का. तशी दृष्टांतांचा सिद्धांत फार सुंदर आहे. फांदी कोणती मोडते, आपण भक्ती करीत असताना, आपण नाम घेत असताना, आपण भजन करीत असताना एखादं संकट जर आपल्यावर आलं, एखादं दुःख आपल्यावर जर आलं तर आपण काय म्हणतो, काय खरे देवाचं त्याने असं करावं का, एवढा देव केला, एवढं भजन केलं, एवढं पारमार्थ केला आहे ना, एवढे उपास केले, देवाने एवढं संकट आणावं का. मोडी फांदी, काय मोडी, फांदी मोडी बर का. म्हणून नामाने मोक्ष आहे, कळलं ना तुम्हाला दृष्टांत. नामाने मोक्ष आहे पण उशीर आहे आणि त्याच्यामध्ये काही असणाऱ्या आणखीन प्रतिबंध येण्याची शक्यता आहे. ज्ञानाने मोक्ष आहे, गुरुमुखातून जर ते ज्ञान झालं तर मग मात्र असणार सांगितलं. परोक्ष ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर जर अपरोक्ष ज्ञान जर झालं किंवा नाही जरी झालं तरी असणार की काही एखाद्या जन्माचा प्रतिबंध त्याही ठिकाणी असू शकतो. मग जरी असला तरी त्या ठिकाणी सांगितलं, अर्जुनाने प्रश्न केला कोणाला, देवाला सांगितलं, देवा जर एखाद्या माणसाला असणार की मोक्षाची इच्छा आहे तर अर्जुन त्या ठिकाणी असणारी शंका विचारतो, पर्यानी कैक गोसाव्या मज संशय असे साव्या, तो तू वाचून फेडवाया समर्थ नाही, म्हणून सांगे गोविंदा कोणी एक मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाय विना. पण तिथं काय झालं म्हणले, कोणी एक काय साधक गुरुकडे गेलाय, साधने भेटले त्याला तत्वमसी महावाक्याच्या द्वारे, पण म्हणले त्याला अभ्यास झाला नाही. तो असणार की त्या ठिकाणी काय झालं, इंद्रिय ग्रामोने निघाला, आस्थेच्या वाटे लागला, आत्मसिद्धीच्या पुढेला नगरा यावया, परी आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुतीही न येवायची, ऐसा असतो गेला माझारीचे आयुष्य भानू. थोडा विषय जड वाटतं का तुम्हाला. ते मुमुक्षाचा साधकाचा विषय आहे. साधन मिळालंय, ज्ञानाचा विषय तुम्हाला थोडं सोपं करून सांगणार आहे पुढे मी.
पण थोडं सुरुवातीला मला ते उपक्रम घ्यावा लागतो बरं का. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आयुष्य संपलं अभ्यास न करता, आणि मग म्हणले आयुष्य संपल्याच्या नंतर त्याला गती कोणती प्राप्त होईल. बघा, एखाद्या वेळेस आता पूर्वीचा प्रवास कसा होता, पायी होता का नव्हता. पायी जात असताना आता समजा आपल्याला औरंगाबादला जायचं किंवा असणार पुण्याला जायचं, मध्ये जिथं मुक्काम होईल तिथं थांबावं लागत होतं ना. तसं या साधकाला जिथं असणार आणखीन या ठिकाणी मोक्षरूपी गावाला जाताना काय एक स्वर्गरूपी गाव लागतं, तिथं त्याला मुक्काम करावा लागतो. पण पुन्हा सांगितलं तर अर्जुनाला देव म्हणतात, अर्जुना तिथं एवढं ऐश्वर्य आहे, एवढे भोग आहेत, सर्व काय आहे, पण याचं मन तिथं लागत नाही. स्वर्गात काय सुख कमी आहे का, अमृत प्यायला, स्वयंपाक करायचा नाही, काय नाही, कसल्याच प्रकारचं कष्ट नाही बरं का. पण तिथंही असणारं जास्त दिवस राहता येत नाही, म्हणून याला त्याचं ज्ञान असतं ह्या साधकाला, म्हणून त्याला तिथंही कंटाळा येतो. आणि तिथं तो देवाला म्हणतो, हा अंतरावा विचिता का उडवला भगवंता, ऐसा दिव्य भोग भोगिता कंटाळे मन. आणि मग मात्र असणार त्या ठिकाणी पुन्हा त्याला जन्म असणारा कुटुंब मृत्यू लोकांना भेटतो बरं का. तुम्हाला एका जन्माचा प्रतिबंध सांगितला नाही आज कळाला तरी उद्या कधीतरी तुम्हाला ऐकायला भेटलं तर कळण, पण ह्या शब्दात एवढी ताकद आहे, आनंदच देऊन जाईल बरं का हे शब्द असो. आणि मग मात्र असणार त्या ठिकाणी देवाला असणार की विचारल्याच्या नंतर सांगितलं, बाबारे जरी आयुष्य संपलं, त्यांनी जर या आयुष्यामध्ये या जन्मामध्ये त्यांनी जर अभ्यास केला असता, गुरुने दिलेलं चिंतन केलं असतं, तर मग म्हणले त्याला याच जन्मात मोक्ष प्राप्त झाला असता, म्हणजे ज्ञान प्राप्त झालं असतं, म्हणजेच आनंद प्राप्त झाला असता. हा तर सांगितलं परी ते तुला वेगून व्हायची म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे. सांगितलं पण त्याने उचलत्या पावलाने अभ्यास केला नाही. जसं आपण जर सरसर चाललं तर लवकर गेला असतं, मुक्काम झाला नसता, आहे की नाही. तसं पारमार्थात सुद्धा उचलता पावलाने पारमार्थ करावा बरं का. नाहीतर आपलं कसं आहे बरं का, जाऊ द्या आता आजचे दिवस नको, आहे की नाही, उद्या जाता येईल. चाललेला आहे ना कार्यक्रम गावामध्ये, थोडं जायलाच पाहिजे, ऐकायलाच पाहिजे आणि श्रवण करायलाच पाहिजे बरं का. आणि श्रवण जर नाही घडत तर काय करणार आहे आपल्याला, आपण कोण आहेत, कुठून आलोत, कशासाठी आलोत. नाहीतरी मग आता हे संसारातलं तर चाललेच आहे, पिछेशी आई नागे धकाई, आहे की नाही, मागून आले पुढे चाललेलंच आहे. पण हे नको बरं का. हे करीत असताना संसार करता करताच पारमार्थ करायचा आपल्याला, आहे की नाही. ज्ञानराज माऊली म्हणतात ना, आपण पहिला अभंग सगळ्यांच्या पाठ आहे, आसोनी संसारी जिव्हे वेग करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा वर हात करून सांगतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्हाला सांगतात, बाबा रे तुम्ही काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पण आसोनी संसारी सांगितलं. संसाराचं असणार त्याग नाही सांगितला बरं का. संसार सोडून द्यायचा नाही सांगितला. चला तर हे कशासाठी सांगितलं मी, की बाबा रे जर सद्गुरुमुखातून हे असणारे चिंतन आपण घेतलं तर असणार या ठिकाणी ज्ञान आणि नामात फरक काय आहे, आणि नामाने मोक्ष नाही का, भक्तीमध्ये मोक्ष नाही का. मग भक्ती करायची तर कशी करायची, सुदामदेवासारखी भक्ती करायची तर शेबरीसारखी करायची बरं का. तर मग मात्र त्या भक्तीमध्ये सुद्धा काय आहे, आणि आनंद आहे. भक्तीने सुद्धा असणार, पुढे भक्तीने धरले हाती, ज्ञान वैरागी धर्म मागे येते. भक्ती जर केली तर असणार ज्ञान वैरागी होतच राहतं बरं का. भक्ती ही लेकुरवाळी आई आहे. जसं लेकुरवाळी स्त्री आपण सवासीन ठेवली, मग त्या लेकराला कुंकू लावावं लागतं का त्या बाईला, त्या बाईला, आणि लेकर येतातच माग. तसं भक्ती आपण केली नाही तर येऊन असणारी ही काही जी सेवा आहे, इथं असणार कीर्तन श्रवण आहे, प्रवचन श्रवण आहे, रामकथा श्रवण आहे, हे सगळं करीत 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 एक दिवस आपल्याला वैराग्य होतं. आणि वैराग्य झाल्याच्या नंतर असे असणारे की वैराग्याची असणारी कर्मसाम्य दशा झाल्याच्या नंतर मग आपल्याला सद्गुरू भेटत असतात बरं का. म्हणून सांगितलं ना, श्रवण करता करता, भक्ती करता करता या ठिकाणी असणाऱ्या आणखी तीर्थयात्रा असेल, तीर्थयात्रा केल्याच्या नंतर सत्वगुण उत्पन्न होतो, आहे ना. हा सात्विक होतो तो, पण मोक्ष नाही बरं का तिथं बी. म्हणून तीर्थयात्रा करावी, आणि तीर्थयात्रा केल्याच्या नंतर असणारा सत्वगुण उत्पन्न होतो. ही असणारी त्या तीर्थयात्रेची ताकद आहे बरं का. असे किती गुण आहेत बरं, किती गुण आहेत, 3, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण, आहे की नाही. रजगुण उत्पन्न झालं काय होतं, गेल्या वेळेस सांगितलं होतं बघा मी, पण तुमच्या आठवणीत राहिले का नाही काय माहिती. रजगुण असणारा काय करावा लागतो, तर शेतातले घरातले कामं करायला लावतो,
चाललेला आहे सप्ताह, दरच वर्षी असतो. जाऊ दे आता यंदा कापूस लय फुटलाय आहे की नाही. हा रजोगुण आहे बरं का. तो काय करतो, कामाची आवड लावून देतो. आणि सत्वगुण काय करतो, सत्वगुणाचं असणारं सामर्थ्य अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. सत्वगुण उत्पन्न झालं की वाटतं नाही नाही जाऊ द्या, कामं तर रोजच चाललेली आहेत, पण हे 7 दिवस तरी आपण काय ऐकायला पाहिजे, 7 दिवस तरी आपण सेवा करायला पाहिजे. हा मनात विचार आला की सत्वगुण आला समजायचं बरं का. आणि तमगुणाचं काय लक्षण आहे, तमगुणाचं लक्षण आहे आवडे निद्रा का दारुण कलह. तमगुण उत्पन्न झाला की काय होतं, भांडण करायची इच्छा होते बरं का. हा, नाही तर मग झोपच येते, नाही तर मग आळसच येतं. हे तर कळतंय ना. सोपं सोपं आहे का नाही, का अवघड वाटतंय, अवघड नाही ना काही. आणखीन सोपं सांगू का. आता कसं बरं का, हास्य विनोद तर रोजच चाललेला आहे जीवनामध्ये बरं का, पण आपण जीवनामध्ये काय करावं हे तरी कळलं पाहिजे ना. हा, तर एकदम सोपं आहे बघा. तमोगुण अंतःकरणात उत्पन्न झाला की भांडण करण्याची इच्छा होते. काय करायची, नाही शेजारी सापडी तर घरातच नवरा बायकोचे भांडणं होतात का नाही बरं. हा, मग कशामुळे होते, गुणाची प्रक्रिया ती ओळखून घ्यायला पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं लागत असेल, चिंतन करावं. चिंतनाचा मारा, सद्गुरूने दिलेल्या चिंतनाचा जर मारा केला तर मग मात्र तिथं असणारा तमगुण राहत नाही, सत्वगुण येतो. असो, चला, अशा प्रकारच्या या ठिकाणी असणारं ज्ञानाची असणारी प्रक्रिया तुम्हाला सांगितली. इथं असणारं सांगायचं तात्पर्य म्हणजे असे असणारे की सद्गुरू इथं सांगितलं ज्ञान, ते ज्ञान पैगा बरवे उत्तम. त्या ब्रह्मविद्येला काय सांगितलं, जीव ब्रह्म ऐकी ज्ञानाला उत्तम ज्ञान म्हटलं, की जेणेकरून आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायला पाहिजे. आणि जर नाही झालं तर काही काही म्हणतात काय मेलं तर गेलं, कोणी पाहिलं आहे का नाही, असं म्हणतात बरं का. पण ज्ञाना तुकोबाराय म्हणतात, कळवळीने म्हणतात, कळवळील अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, हा नाही का, राहतील निराळी सर्व काही आहे का नाही. पुन्हा काही आणखीन सांगितलं एके ठिकाणी, मज चालता प्रयाण काळी कोणी न दिसते असता जवळी, मृतिके मृतिका कवळी एकले मेळी संचिताचे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित नेनती कोणी, काहीच न करती मज वाचोनी, सज्जन तव सुखाची मांडणी नेनती कोणी, आदी अंत. हे नाटाच्या अभंगामध्ये आहे बरं का. ज्यावेळेस आपल्याला असणार की त्या ठिकाणी यमदूत न्यायाला येतात त्यावेळेस जवळ सगळे असतात, पण जवळ असले तरी दिसत नाही. आपण म्हणतो काय म्हणतो, थोडं सोपं करून सांगायला लागले बरं का तुम्हाला, का म्हणत ज्ञानाकडून मी इकडे आलेली. हा, तर तुम्हालाही कळावं. आता आपण काय म्हणतो, एखाद्या माणूस असणारा अंतकाळ जवळ आलेला आहे, आपण म्हणतो नाही ना, लिखित जीव गुतला, मुलात जीव गुतला, नाही का, काही नाही. तुकोबाराय म्हणतात जवळ असले तरी दिसत नाही, जीव गुतायचा विषयच नाही काही बरं का. त्या ठिकाणी असणारी स्मृती बुद्धी भ्रमिष्ट होते. आणि शरीरातला असणार की हे पंचमहाभूताचे पहा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. हे पुन्हा पुन्हा का म्हणून सांगायचं तुम्हाला, कळालं पाहिजे बरं का. पृथ्वीपासून असणारे हे शरीरातले हाड आणि मांस बनलेले आहेत. हा पृथ्वीपासून आपण असणार काय केलं, हे उष्ण आणलेला भाग आहे. आपल्या शरीरात पाणी आहे का नाही बरं, हो आहे ना, आहे ना पाणी, का पाण्याशिवाय राहू शकतो का आपण, नाही. आपल्या शरीरात वारा आहे का नाही, वाऱ्याशिवाय राहू शकतो, वारा संपला की संपला. हा, म्हणून या ठिकाणी असणारं सांगितलं. पुन्हा असणार की या शरीरामध्ये आकाशाचा भाग आहे, जेवढं काही पोकळ भाग आहे ना कानाच्या ठिकाणी नाकाच्या ठिकाणी, तो आकाशाचा भाग आपण असणारा उष्ण आणलेला आहे. पंचमहाभूताकून हे शरीर उष्ण आणलंय. आणि जर असणार या ठिकाणी उष्ण आणल्याच्या नंतर ज्याच्यासाठी उष्ण आणले ते जर असणार कार्य नाही केलं तर मग मात्र असणाऱ्या त्या ठिकाणी काय करावं लागतं, जन्मोजन्मी पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, असं राट गाडगं चालूच राहतं. आणि मग या दुःखातून कोणीही सोडवू शकत नाही बरं का. म्हणून एका ठिकाणी सांगितलं आता की नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना तुझ पाटीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. येते ना लक्षात तुमच्या, सोडविना तुझ पाटीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. जी म्हणते माझ्या प्राणापेक्षा तुम्ही मला आवडता, ती सुद्धा असणारी काय होते, ती सुद्धा असणारी लांब राहते. मग सांगितलं सोडविना तुझ देशीचा चौधरी,
म्हणले माझा सोयरा लय मोठा आहे, तो सोडील. नाही नाही सोडू शकत म्हणले. मग कोण सोडील? तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवणी या. तुला त्या देवाशिवाय कोणी सोडवणार नाही, म्हणून त्याला विसरायचं नाही. असो अशा प्रकारचं या ठिकाणी सांगायचं. म्हणजे कशासाठी? तर हे जर नाही कळालं जन्माला येऊन, यालाच ज्ञान म्हणायचं. हे कळणं म्हणजे यालाच ज्ञान म्हणायचं. हे कळणं म्हणजे यालाच आनंद म्हणायचं. बरं, प्रत्येकाला काय असं वाटतं बरं? आनंद असा वाटतं का दुःख असा वाटतं? काय असं वाटतंय? आनंदच पाहिजे ना. मग आनंद जर पाहिजे तर मग असणार या ठिकाणी असं तर कुणी म्हणतं का बरं आम्हाला दुःख व्हावं, मज लागे दुःख व्हावे, आयशे कोणी भावे ना जीवे. मग तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागन? ते आनंद कुठे आहे, ते सुख कुठे आहे? नाही तर बघा सगळेजण सुखासाठी तळमळ आहे का नाही? संसार सुखासाठीच आहे ना. आता तुम्हाला प्रमाण दिलं मी, सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एक मुक्ती येत नाही केला. आता सुख होईल, आता लहानपणी असणार वाटतं नाही, मोठं झाल्यावर सुख होईल, मोठं झाल्यावर वाटतं नाही, लग्न झाल्यावर सुख होईल, लग्न झाल्यावर नाही, मग आता मुलगा झाला तरच सुख होईल, मुलगा झाला मुलाच नाही आता त्याचं लग्न झाल्यावर सुख होईल, मुलाचं लग्न झालं म्हणले नातरुण झाल्यावर सुख होईल. सुख झालंय का? नाही बरं का. सुख वशे हेच ठाई बहु पायी संताच्या. सुख कुठं आहे? संतांच्या जवळ, सद्गुरूच्या जवळ सुख आहे. अन्यथा असणारं सुख या ठिकाणी संसारात नाहीये. मग संसार कसा आहे बरं? संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारात दुःख सुख आहे का? अजिबात सुख नाही बरं का. पण आपण सुख शोधतोय संसारामध्ये, आहे की नाही? सुख कुठं शोधतो आपण? संसारामध्ये. आणि दुःख असणारे त्या ठिकाणी आपल्याला बघा, संसार करीत असताना आणि परमार्थ करीत असताना मायेचे 2 मुले आहेत बरं का. तुम्हाला दृष्टांत सांगते. मायेचे 2 मुले आहेत आणि एकाचं नाव सुख आहे आणि एकाचं नाव दुःख आहे. मायेचे किती 2 मुले आहेत लक्षात राहील ना? हा पुढच्या वर्षी विचारेन बरं का सांगताना. 2 मुले आहेत, एकाचं नाव सुख आहे, एकाचं नाव दुःख आहे. आता हे 2 मुलं फिरायला जायचे बरं का. आणि सुख नावाचा मुलगा असणाऱ्या एका गल्लीतून जायचा आणि दुःख नावाचा मुलगा एका गल्लीतून जायचा. आता ते जात असताना काय व्हायचं बरं का, ज्या गल्लीतून सुख जायचं त्या गल्लीत सगळीकडे आनंदी आनंद व्हायचा त्याचं तोंड पाहिलं की. आणि त्या मुलाला सगळे ये 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 बाळा ये बाळा म्हणायचे. आणि ज्या गल्लीतून दुःख जायचं ना त्याला बघितलं की घरोघर भांडणं चालू राहायचे. आणि ते म्हणे काय करावं, तुमच्या गल्लीत कधीच दफा भांडण नाही, आमच्या गल्लीत म्हणले रोजच भांडण होते. आणि काय करावं म्हणे, म्हणले पण एक प्रकार घडतोय बघा म्हणे, एक मुलगा येतोय दररोज आमच्या गल्लीमध्ये आणि त्या मुलाचं तोंड पाहिलं की दुःखच दुःख होते म्हणले, भांडण होतं. म्हणले तुमच्याकडे, म्हणले आमच्याकडे जो मुलगा येतोय ना त्याचं तोंड पाहिलं की आम्हाला आनंद होतो म्हणले, आमच्याकडे कसलंच भांडण होत नाही. मग आता काय केलं बरं का, हे ज्या गल्लीमध्ये भांडणं होत होते ना तो मुलगा असणारा दुःख नावाचा मुलगा गेले की लोक दार लावून घ्यायला लागले आणि त्याचं तोंड कोणी पाहिना. मग ती दुःख नावाचा मुलगा असणार आईकडे गेला रडत रडत आणि सांगितलं, आई मला कुणाही हे असणार की या ठिकाणी घरात येऊ देत नाही, माझं तोंड कोणी पाहत नाही, का बरं मला असा जन्म दिला? ते म्हणे थांबा आता. आणि सुखाला विचारलं तुझं कसं आहे? ते म्हणे मला कुणी या म्हणते. असं म्हटल्याच्या नंतर मग त्या मायेनं काय केलं, त्या मुलाच्या आईनं सुखाचे कपडे काढे दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे काढे आणि सुखाला घातले बरं का. आता पुन्हा हे गेले फिरायला गेल्याच्या नंतर आता ज्या गल्लीतून दुःख जात होतं पण कपडे कशाचे होते बोलायचं तुम्ही, कुणाचे होते? सुखाचे होते. आणि मग ज्या गल्लीतून दुःख जात होतं त्याला कपडे सुखाचे होते है ना. आणि ज्या गल्लीतून सुख जात होतं त्याला कपडे, मग त्याला पाहिलं की लोक काय करायला लागले, दार लावून घ्यायला लागले. बघा ह्या दृष्टांताचा सिद्धांत फार सुंदर आहे. तसं आपण संसार करीत असताना वाटतं सुख, सुख वाटतं का नाही? वाटतं ना, थोडा वेळ का होईना, वाटतं का नाही? आणि पण परिणाम त्याचा दुःख आहे. नुसता संसार करणं म्हणजे काय? दुःख आहे. आणि परमार्थ करीत असताना वाटतं दुःख पण आहे त्याच्यामध्ये सुख. बघा ना, इथे येऊन बसायचं म्हणलं तर लाज वाटते, इथे येऊन बसायचं म्हणलं तर वाटतं लोक नाव ठेवते, आहे का नाही? हे दुःख आहे का नाही? इथं नको वाटते पण बाहेर संसारामध्ये किती कष्ट केलं तरी काय त्याचं
वाटत नाही बरं का. म्हणून अशा प्रकारचं असणार. आणखी या ठिकाणी सुख जे आहे, आपला सुखाचा शोध हे सांगत होते मी. आपण सुख कुठं शोधतोय? संसारामध्ये. आणि दुःख कुठं सुख संसारात आहे का? मग सुख संसारात नाही, सुख परमार्थात आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून संसारासारखं असणारं दुःख जर नाहीसं करायचं असन तर संतांचीच असणारी गरज आहे बरं का. पुन्हा संसाराचं असणार. थोडं तुम्हाला आता मायेचं सांगितलं, आणखी थोडं दुसऱ्या दृष्टांतात सांगू. संसार दुःख मूळ कसा आहे बरं का. एक ग्रस्त अरण्यातून जात असताना आणि त्याच्या पाठीमागं वाघ लागला. लक्षात राहू दे बरं का. काय लागला? वाघ लागला. वाघ लागल्याच्या नंतर असणार की त्याने पाहिलं, अरे म्हणले, अरे बाप रे म्हणले, वैतागून चाललेला होता तो अरण्यात. पण वाघ लागल्याच्या नंतर पळायला लागला. आता पळता पळता काय झालं बरं का, ते अरण्यच होतं, गवत होतं वाढलेलं, आणि त्याच्यामध्ये एक झाकलेली विहीर होती, भली मोठी विहीर होती. आणि चालता चालता त्याचा पाय असणार की त्या विहिरीत पडला. आता पडल्याच्या नंतर एवढ्यात असणार काय झालं, काठाला एक मोठं वडाचं झाड होतं आणि ते वडाच्या पारुंब्याखाली लोंबत होते. पण त्यांनी ते पडता पडता त्या पारुंबीला धरलं. पारुंबीला धरल्याच्या नंतर मग मात्र असणार त्या ठिकाणी लोंबकळला. आता लोंबकळ्याच्या नंतर आता मध्ये लोंबकळ्यावर काठाला येऊन काय झाला, वाघ उभा राहिला. आता वाघ उभा राहिला काठाला आणि ते झाडाची पारुंबी जे धरली होती ना, त्या फांदीला आग्यामावळ बसलेलं होतं. आणि एवढ्यात काय झालं म्हणे, आता वरून आग्यामावळे इकून वाघ आलाय म्हणे, आपण खाली उडी टाकाव. त्याने विचार केला, खाली बघितलं तर नागोबा. आता खाली उडी मारता येते का? नाही. खाली काय आहे? नागोबा. वर वाघोबा. आणि वर मावळाचं ते मूळ होतं ना, आग्या मूळ, त्याच्या माश्या साऱ्या अंगाला चावायला लागल्या त्याच्या. आणि ते चावत असताना काय झालं, त्या मोहळाच्या पोळीला थोडा धक्का लागला. म्हणून त्याच्यातून एक 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 मधाचा थेंब त्याच्यात होटावर पडू लागला. काय झालं? मधाचा थेंब होटावर पडू लागला. आणि मग तो थेंब थेंब चाटू लागला. म्हणून वा काय गोड आहे. आता सुख आहे का त्याच्यामध्ये? तुम्हाला दृष्टांत सांगितला मी, सुख आहे त्याच्यामध्ये. वाघ पाठीमाग लागलाय, वर आला तर वाघ खातोय, खाली पडला तर नाक खातोय, आणि मोहळाच्या माश्या चावत्यात, तरी म्हणतो काय सुख आहे का सुख? हा तर सांगितलं, दुःख पर्वता एवढे, सुख जवा पाडे. म्हणजे ते जवस असतं, जवस. संसारामध्ये दुःख पर्वता एवढे आणि सुख फक्त जवसा एवढंच आहे. पण आपल्याला सुख वाटतं बरं का. म्हणून संसारात सुख नाहीये. सुख कुठं आहे? संतांच्या पायापाशी आहे. असो, चला तुम्हाला दृष्टांत कळाला ना. मावळाच्या माश्या कोण आहेत? हे नातेवाईक, ते सुद्धा नीट खाऊ देत नाहीत बरं का. असो, अशा प्रकारचं असणार. आणि हे जे काही असणार सांगितलं, मग हेच दुःख कोण नाहीसं करेल? संताविना प्राप्ती नाही, आयसे वेद देती गाही, किंवा सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. सद्गुरू शिवाय असणार की हे असणार आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग असणारे हे असे सद्गुरू असणारे संत कधी भेटतील आपल्याला? तर हे असणारे संत कधी भेटत असतात? तर जेव्हा असणारे भगवंताची कृपा होते त्याच वेळेस असणार आपल्याला संतांची, गुरुची भेट होते बरं का. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली. संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे बरं का. आणि संतांची भेट होण्यासाठी ईश्वराचीच कृपा व्हावी लागते. अशा 4 प्रकारच्या कृपा आहेत. कोण आले? काय आले का तिकडून? तुमचं लक्ष तिकडे गेलं म्हणून म्हणलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं करीत जाऊ नका बरं का. एकाग्र मनाने थोडं थोडं ऐकत जा. आणि आपलं लक्ष तर बाहेर आहेच. नाहीतरी ब्रह्मदेवानी जन्मातच आपली वृत्तीची धाव बाहेर ठेवली. त्याच्यामुळे बाहेरचं जास्त सगळं दिसते. देव कुठे आहे बरं? आता हो तुमच्या ह्याच्यामुळं देव कुठे? म्हणा ना, मंदिरात आहे नाही, पण हृदयातच देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा रामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. पाहे पा दूध पवित्राने गोड, पाशी तोचीच्या पदराड, परित्यावेरून गोचिडा शुद्ध काय न शेविती. सांगितलं दूध हे पवित्र आहे की नाही. आणि कुठे? गाईच्या, काशीच्या, तोचेच्या पदराड आहे की नाही. तिथं काय चिटकला? गोचिड आहे की नाही, चिटकलाय ना. बरं, मग ते गोचिड दूध पितो का? मग काय पितो? रक्तच पितो. आणि वासरू लांब बांधलेलं असतं पण ते काय पितं? दूधच पितं बरं का. तसं संसार करीत असताना जर परमार्थ नाही केला तर निस्तच असणार गोचिडासारखं काय रक्तच सेवन करायला भेटतं.
संसाराला आपण काय झालं गुचिडासारखं चिटकलं. म्हणून पारमार्थ आपल्याला करायला वेळ भेटत नाही, है की नाही. असो, चला या विषय इकडे आपला विषयचा असा चालला होता. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. संतांची भेट कधी होते? ईश्वर कृपा झाल्याच्या नंतर. ईश्वराची कृपा झाली की असणार की ईश्वर कृपा कशाहून ओळखायची? आता काही म्हणतात देवाच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने आमच्या विहिरीला पाणी लागलं, है की नाही. ईश्वराच्या कृपेने आम्हाला लॉटरी लागली, नाही का. ईश्वराची कृपा नाही, हे तुमचे अन्न मान धन हे तर प्रारब्ध आधीन तुम्हाला भेटणारच होतं. मग ईश्वर कृपा कशाला म्हणायचं? ईश्वर कृपा ज्या दिवशी सद्गुरूची भेट होईल, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूची भेट होईल, त्या दिवशी समजून घ्यायचं आपल्यावर ईश्वराने कृपा केली. आणि ते सांगतील बाबा रे तू देह नाही, देहा पाचाचा आणि लवसना शेकी लागी ज्याचे तसे देणे आहे. देह तू नाहीये, देहाला जाणणारा पाहणारा तू आत्मा ब्रह्म साक्षी आहेस. असं ज्यावेळेस असणार सद्गुरू सांगतील त्या दिवशी समजून घ्यायचं की आपल्याला सद्गुरूची काय झाली? ईश्वराची कृपा झाली आणि सद्गुरू भेटले. आणि सद्गुरूची कृपा कशाला म्हणायचं? ज्या दिवशी आपल्यावर असणार डोक्यावर हात ठेवतील आपल्याला तो आत्मानुभव येईल. बघा, जरी तुम्हाला जड वाटत असेल बरं का ह्या दृष्टांत, पण थोडं सोपं करून सांगते आणखीन मी. आपला वाईट टाइम बी तसा थोडाच राहिलेला आहे, पण थोड्या वेळामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करते बरं का. सद्गुरूची कृपा कशाला म्हणायचं? महावाक्याची नावे गुरु कृपेचे निथावे. माता हा तुला हात ठेवला नव्हे थापटीला जैसा. ज्या दिवशी आपल्या डोक्यावर सद्गुरूचा असणारा हात पडेल त्या दिवशी समजायचं आपल्याला सद्गुरूची कृपा झाली. आणि मग ईश्वर कृपा असणारी आत्मकृपा होते. आत्मकृपा म्हणजेच असणारं सगळं जग हे मिथ्या दिसणं, खोटं दिसणं. नाहीतरी इथं खरं काही आहे का बरं? बरं आपण खरं कधी नाही म्हणतो बरं? काही खरं नाही, काही खरं नाही कधी म्हणतो? लक्षात आणा बरं. कुठं कुठं गेल्यावर? बोलत जा. स्मशानभूमीमध्ये गेलं की काय म्हणतो? काय खरं नाही, काय खरं नाही. आणि माघारी येशीच्या आत आलं की झालं सुरू आपला व्यवहार, आहे का नाही. पण आता काही पुन्हा काही खरं कधी नाही. जेव्हा लेक विचारित नाही, सुना विचारित नाही, कुणी बोलत नाही, कुणी जवळ येऊन बसत नाही, त्यावेळेस बी काही खरं नाही, आहे का नाही. अरे बाबा साधू संत सांगत होते ना, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तो आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, आहे का नाही. जवळ काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत काळ लांब आहे तोपर्यंत तुझं असणार हित करून घेणारे बाबा. हे साधू संत सांगत होते, तेव्हा पण आपण ऐकायला तयार होतो का? नाही. मग इंद्रिय शिथिल झाल्याच्या नंतर मग असणारा तोच देह बागुल होतो बरं का. असो अशा प्रकारचं आपल्याला असणार इकडे अलीकडे यायचं नाही. आपल्याला संताच असणार वर्ण या ठिकाणी पाहायचं. गुरु कधी भेटत असतात, गुरु कृपा कशी म्हणतात. आणि आत्मकृपा म्हणजे सगळं मिथ्य, काही खरं नाहीये जगामध्ये. खरं काय आहे मग? सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास. फक्त त्याच्याशिवाय असणार दुसरी कोणतीच सत्य गोष्ट नाही. असं असणार त्या ठिकाणी सद्गुरु कृपेने कळतं. आणि सद्गुरूने कृपेने कळाल्याच्या नंतर मग मात्र असणार या ठिकाणी शास्त्र कृपा होते. शास्त्र कृपा म्हणजे तुम्हाला असणार आणखी शास्त्र आणि कीर्तनात आपण काय ऐकतोय हे कळतं. प्रवचन सांगत असताना प्रवचनकार काय सांगतो हेही कळतं. आणि साधूचे संतांचे शब्दाची अर्थ कळायला सुरुवात होते बरं का. असो असे 4 प्रकारची कृपा आहे. आणि मग मात्र असणार या ठिकाणी 4 प्रकारची कृपा असणारी झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी असणार सद्गुरु कृपेने आपला आनंद आपल्याला असणार त्या ठिकाणी भेटत असतो बरं का. पण त्याला सुद्धा काय करायला पाहिजे? सेवाच करायला पाहिजे बरं का. सद्गुरू प्रसन्न व्हायला काय पाहिजे? सेवाच पाहिजे. कशी पाहिजे? ज्ञानराज माऊलीने या ठिकाणी सांगितलं, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुटा तेता सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तर सांगितलं काय कर म्हणले, संत हे ज्ञानाचं घर आहे. त्यांचा घराचा उंबरटा हे असणार त्यांचं असणार की त्या ठिकाणी ज्ञान आहे ते तो असणार सेवा. आणि त्यांचा उंबरटा आहे ती तो प्राप्त करून घे. कसा करून घे? तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तनु मनो जीवे, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे मनाने आणि जीवाने त्या सद्गुरूची सेवा करावी. आणि मग सेवा केल्याच्या नंतर ते प्रसन्न होतील. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर मग ते म्हणतील मग अपेक्षित जे आपुले
ते सांगते पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. प्रसन्न झाल्याच्या नंतर बघा शिष्यत्व पत्कारल्याच्या नंतर समजा आपण एखाद्या महाराजाला शरण गेल्याच्या नंतर त्यांचा असणार आणखीन बोलण्याचा हेतू काय आहे हे बी कळावा, आपण काय विचारतात हे बी कळावा. नाहीतर असणार त्यांचं काहीतरी घाई असते ना आपण काहीतरी बोलायचं, याच्यामध्ये हित होईल का शिष्याचं? नाही बरं का. म्हणून ते प्रसन्न होतील आणि सांगतील बाबा रे तूच ब्रह्म आहे, तूच देव आहे, जेणेकरून मन संकल्प विकल्प करणार नाही. संकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, हे नाही. आता जायचंय कथेला, जाऊ द्या, गेल्या वर्षी आलते आता मग जाऊ द्या, आता या वर्षी नाही गेलं तर काय होतं. एक मन म्हणते जायचं, एक मन म्हणते नाही जायचं, त्याला म्हणायचं विकल्प. हां, आणि एक मन म्हणते जायचं, त्याला म्हणायचं संकल्प. बरं का. कोणतंही कार्य करायचं का नाही करायचं याला संकल्प विकल्प म्हणायचं बरं का. असं मग त्या बुद्धीचा निश्चय होतो आणि बुद्धीचा निश्चय झाल्याच्या नंतर सद्गुरु कृपेने असणार आणखी त्या ठिकाणी कळतं की आपण कोण आहोत. आणि जर अशी सेवा नाही घडली तर ते ज्ञान प्राप्त होईल का? एखाद्या वेळेस असणारे ते गुरु बी भेटतात, संतही भेटतात, पण कळत नाही. जवळून गेले तरी कळत नाही, है की नाही. आपण त्यांच्या बाह्य रंगाला जर बघत बसलो, अंतरंगाला जर नाही बघितलं तर मग ते कळतात का सद्गुरु तरी, संत तरी कळतात का? नाही. आणि त्यांची सेवा करणं मग अवघडच आहे. एक शिष्य गुरु शिष्य होते तुम्हाला समजण्यासाठी बरं का. आणि गुरु शिष्य असणारे दुपारची वेळ होती, असं छोट्या गावामध्ये असणारे मधुकरी मागण्यासाठी आले. ते असणारे फिरत फिरत आल्याच्या नंतर असंच मारुतीच्या पारावर असणारे गुरु महाराज बसले आणि शिष्य लहान होता. आता दोघाला भूक लागली होती. सांगितलं बाबाजी बहुत भूक लगी. सांगितलं बाबा आता भूक लागली म्हणे, पण आपल्याजवळ काय आता मधुकरी काय मागितलेली नाही, जा म्हणे गावामध्ये मधुकरी मागून ये, आण दोघापुरती. ते म्हणे आता दुपारची वेळ झाली म्हणे, गावात कोणी नाही, कोण देईन आपल्याला मधुकरी. मग त्या महाराजांनी गुरु महाराजांनी काय केलं, 1 रुपया काढला आणि सांगितलं ह्या 1 रुपयाचं काळजी पहिला काळेवर का ह्या 1 रुपयाचं काळजी येईल ती घेऊन ये, आपण दोघं खाऊ म्हणले. मग त्यावेळेस असणार ते आता बाळ छोटंच होतं, ते गेल्याच्या नंतर असणार आणखी 10-12 वर्षाचा तो मुलगा होता. गेल्याच्या नंतर त्याने ते भुयाच्या दुकानामध्ये गेला आणि सुंदर प्रकारचा असणार की त्या भुयाच्या दुकानात विचारला भाव काय काय भाव याचा. तर म्हणले ह्या 1 रुपयाचं काय येईल. त्यांनी सांगितलं अरे बाबा हे 1 रुपयाचे 3 पेढे येतात म्हणले, देऊ का? हां, त्यांनी सांगितलं द्या. आता ते 3 पेढे घेतले त्यांनी बरं का. दृष्टांत राहू द्या लक्षात. त्याचा सिद्धांत फार गोड आहे. आणि 3 पेढे घेतले आणि तो आला आता बाहेर थोडासा दुकानाच्या आला. त्याला एवढी भूक लागली होती त्या मुलाला, म्हणे पेढ्याचा बी वास येते म्हणले सुंदर, है की नाही. भूक बी लागली पोटामध्ये. बरं पेढे किती आलेत म्हणले, 3. खाणारे किती इथं 2. मग म्हणले याच्यातला आपण 1 खाल्ला तर काय बिघड नाही, वाटण्या करायला अवघड नाही ना. त्याने मनाने डोकं लावलं बरं का. त्याने ते 1 पेढा खाल्ला. आता थोडं बाहेर आल्याच्या नंतर म्हणे काय करावं, लयच भूक लागली म्हणे. थोडं गाव असणार मंदिर थोडं लांब होतं म्हणे, लयच भूक लागली काय करावं बरं. मग त्याने काय केलं म्हणे, गुरु महाराज आता जवळ गेल्याच्या नंतर आपण समोर ठेवल्याच्या नंतर महाराज आपल्याला 1 देणार आहेत का नाही, मग आपणच खाऊन घेतलात काय बिघडणार आहे. त्यांनी तो बी खाल्ला. आता तो खाल्ल्याच्या नंतर राहिले किती पेढे, किती राहिले, 1च राहिला ना. 1 पेढा घेतला आणि तो असणार तिकडे महाराजापाशी गेल्याच्या नंतर महाराजाच्या पुढे ठेवला. म्हणले काय रे बाळा काय आणलं. म्हणले महाराज पेढे आणले. पेढे बघितलं तर 1च आहे. म्हणले 1च का. म्हणले नाही महाराज 3 आले होते. 3 मग 2 काय झाले. सांगितलं मी खाल्ले महाराज, तू खाल्ले. आता गुरु महाराजाला बी राग आला होता. पोटात भूक लागल्याच्या नंतर राग येतोच कोणाला बी, नाही का. भूक लागल्या माणसाला राग जास्त येत असतो बरं का. मग ते म्हणे कसे खाल्ले. आता जोराने गुरु महाराज ते खायचं दिलं सोडून. ते म्हणे कसे खाल्ले मूर्खा, कसे खाल्ले. तिने सांगितलं सांगू का कसे खाल्ले. तो घेतला म्हणले असा खाल्ला. दृष्टांताचा सिद्धांत फार सुंदर. दृष्टांत संपला. अशी जर सेवा केली तर गुरुची कृपा होईल का. नाही. म्हणून सद्गुरूची सेवा कशी करावी. तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अग्रवता करावे दास्य सकळ त्यांच्या मनाप्रमाणे. आणि सद्गुरु सेवा फार अवघड आहे बरं का. पहिली ईश्वर सेवा आहे, दुसरी आईवडिलाची सेवा आहे आणि तिसरी सद्गुरु सेवा आहे बरं का. तर ईश्वर सेवा फार सोपी. कधी बी पाणी घाला, कधी बी नैवेद्य दाखवा. हां दाखवता का नाही नैवेद्य देवाला. तरच देवाला सगळेजण प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे ना. प्रत्येकाच्या हात वर करा बरं सगळेजण. किती जणांच्या घरात आहे ज्ञानेश्वरी. राहू द्या घरामध्ये. संताची संगती तीच आहे बरं का. आपल्या घरामध्ये गाथा
आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी हीच संताची संगती आहे. आणि ती आपल्याला डोळस सद्गुरूची भेट घालून देतात बरं का. म्हणून ज्ञानेश्वरी घरात ठेवून, बरं नुसती घरात ठेवायची नाही, वाचायची. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. म्हणून अशा सद्गुरूची असणारी भेट घेण्यासाठी आणि या ग्रंथाची सेवा करावी बरं का. आणि असो या ठिकाणी असणारं सद्गुरू असणाऱ्या की त्या ठिकाणी भेटल्याच्या नंतर सेवा त्यांची कायावाच्या मनाने करावी आणि त्यांच्या ठिकाणी विश्वास असावा, निश्चय असावा, आहे का नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. सद्गुरूंनी दिलेल्या चिंतनावर आपला विश्वास असला पाहिजे. नाहीतर असणार की त्या ठिकाणी जर विश्वास नसेल तर मग ती साधना एवढी फलीभूत होत नाही बरं का. म्हणून आपल्याला जे असणार की आपल्या आयुष्यातला वेळ वायाला जाऊ नये असं जर असणार की वाटत असेल तर असणार त्या ठिकाणी काय करावं, सद्गुरूच्या असणाऱ्या शब्दावर आपण काय करावं आणि असणार की विश्वास ठेवा आणि पुन्हा असणारं सद्गुरूला असणारं काय मागावं, आहे की नाही, ते बी कळालं पाहिजे, आहे ना. निश्चय तर ठेवायचा, विश्वास तर ठेवायचा, पण त्यांना आपण काय मागितलं पाहिजे हे बी कळालं पाहिजे. राष्ट्रपती होता, राष्ट्रपती असणारे काही कैदी लोक होते, कैदी, आणि ते कैदी लोकांचं असणारे भेटण्यासाठी म्हणले, राष्ट्रपतीने सांगितलं मला स्वतः जायचं म्हणले कैदी लोकांना भेटण्यासाठी, त्यांची काय इच्छा आहे ते मला बघू द्या म्हणले. तुम्ही आता असणार की या ठिकाणी त्यांना जाण्याची सोय करा. म्हणून राष्ट्रपती त्या कैदी लोकांना भेटण्यासाठी गेला. आता थोडंच 5 मिनिटाचा वेळ राहिला आपला, थोडं लक्ष द्या. थोडे 2 दृष्टांत सांगून सेवा संपणार आहे. मग म्हणले मला स्वतः असणार भेटण्यासाठी जायचं. गेले, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सांगितलं एकाला समोर आणा आणि ज्यांची काय जी इच्छा असेल ती पूर्ण करणारे म्हणले. मी आता कोण होतं, देणारा समर्थ असल्याच्या नंतर मागणाराला बी कळलं पाहिजे ना. मग त्या ठिकाणी असणार काय झालं, ते कैदी एक असणारा नंबरने येऊ लागले. आल्याच्या नंतर एक जणाने सांगितलं, म्हणले साहेब काय नाही म्हणले, जरा अंगावर कपडे फाटके जरा व्यवस्थित असावे म्हणले, त्याला कपडे देऊन टाका. दुसऱ्याने सांगितलं जरा म्हणले इथं मिष्टान्न जास्त भेटत नाही म्हणले खायला, जरा चांगलं खायला भेटलं तर बरं होईल म्हणले, देऊन टाका ह्याला खायला चांगलं व्यवस्थित. तिसऱ्याने सांगितलं नाही म्हणले, जरा अंगाला साबण लावायलाच भेटत नाही म्हणे. आता राष्ट्रपती होता ना समोर, मग काय मागायला पाहिजे होतं याने, पण त्याच्यातला एक हुशार होता, त्याने सांगितलं साहेब मला दुसरं काही नकोय, मला याच्यातून मुक्त करा. कोणता हुशार, का साबण मागणारा, कपडे मागणारा, जेवण मागणारा हुशार आहे का. तसं आपण देवाकडे जातो, दृष्टांताचा सिद्धांत बरं का, आपण संताकडे जातो पण काहीतरी मागतच राहतो. असं जर मागितलं तर आपण मुक्त होऊ का, नाही. म्हणून त्यांना काय मागायचं, दुसरं काही मागायचं नाही. असो, आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. विश्वास किती असला पाहिजे. एक आपल्या मेंढ्या पाळणारा माणूस होता आणि आता ह्या टायमाचा असणारा टाइम झालेला होता आणि घरी येण्याचा असणारा टाइम झाला. मेंढ्या चरत असताना काय झालं, कर्मधर्म संयोगाने एका डोंगराच्या कपारीत तो असणार मेंढ्या चरीत असताना त्या कपारीत एक असणार आणखीन सिंहीण गेलेली होती बरं का. आणि ते असणार की त्या ठिकाणी ते सिंहाचं पिल्लू असणार की त्या ठिकाणी बारीक छोटंसं होतं आणि त्या मेंढ्या शिरलं ते. आता त्या मेंढ्या शिरल्याच्या नंतर ते बी त्या मेंढ्याबरोबर घरी आलं. घरी आल्याच्या नंतर ते पाहिलं ते मेंढपाळाने, म्हणे अरे बापरे म्हणे, हे तर सिंहाचं पिल्लू आलं म्हणले आपल्या याच्यात, येऊ दे म्हणले, ते पिल्लूचं त्याला काही आणखीन कळत नाही. मग आता ते काय झालं बरं का, हळूहळू ते मोठं व्हायला लागलं. आता ते मोठं झाल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी काय झालं, त्या मेंढ्यातच राहू लागलं. आणि मग त्या ठिकाणी असणार मेंढ्यात राहू लागलं. एक दिवस असणार आणि त्याने असणार की काय झालं, ते मेंढ्या पाळ गेला आणखीन अरण्यात. गेल्याच्या नंतर त्याचा जो असणार आणखीन जातबाई होता सिंह त्या ठिकाणी आला आणि ती सिंहाची आरोळी ऐकली की हे सगळे पळायला लागल्याच्या नंतर ते जे होतं ना सिंहाचं पिल्लू ते मात्र मागं राहिलं, थोडं मोठं झालेलं होतं. आणि मग त्या ठिकाणी तो आला. अरे म्हणले तू इथं मेंढ्यात काय करतो. त्यांनी सांगितलं नाही बाबा मी मेंढायचंच आहे, मी काय सिंह नाही. तसं आपलं झालं बरं का.
मी काय मेंढाच आहे म्हणे. अरे म्हणले तू मेंढा नाही, बघ म्हणले तुला जर शिकत्या विहिरीकडे नेलं म्हणले, बघ माझ्यासारखे तुला असणार की या ठिकाणी आळ आहे का नाही, माझ्यासारखे असणारे की पंजे आहेत का नाही, सगळं काय असणारं दाखवलं. नंतर त्याचा काय झाला, त्या असणाऱ्या याच्यावर शब्दावर विश्वास बसला. असा विश्वास असावा. त्याच्यानंतर आणखीन थोडासा दुसरा दृष्टांत तुम्हाला हे बी जर समजा एवढा लक्षात नसून आला तर एक असणार आणखीन मेंढरू चुकलं ते मेंढपाळाकडून. आणि काय झालं, कर्मधर्म संयोगाने ते वाघाच्याच जाळीत जाऊन बसल्याच्या नंतर आता रात्र झाली, मेंढ्या निघून गेल्या. हे चुकलेलं होतं. मालक बी नाही, मेंढ्या बी नाही. मग काय करावं म्हणे, आता तर म्हणे या अरण्यामध्ये वाघ आहे आणि तो आल्याशिवाय राहणार नाही ना आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पण काय करावं म्हणे आता. पण बुद्धी निश्चय सांगते बरं का तुम्हाला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. काय करावं म्हणे आता, कर मारायचं तर कर मारायचं, पण बुद्धीचा निश्चय कसा असला पाहिजे बरं का. संतांना शरण गेल्याच्या नंतर बरं का, देवाकडे गेल्याच्या नंतर बुद्धीचा निश्चय कसा असला पाहिजे. आणि मग ते त्या मेंढराने काय केलं, त्या जाळीत बसलेलं होतं. रात्र झाली, एवढ्यात असणार थोडा उशीर झाला, 10-11च्या टायमाला असणार काय झालं होतं, वाघोबा दादा आले. आल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी पाहिलं. अरे म्हणले आता हे बिचारा आला म्हणले, खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पण मेंढराने म्हणले करू प्रयत्न तर करू, काही प्रयत्न करू वाचण्याचा. मग त्यांनी असणार बघायला सुरुवात केली. आता ते बघत असताना बघा मेंढीचे डोळे चमकतात रात्रीच्या वेळेला. आणि ते वाघाने लांबूनच बघितलं. म्हणले अरे आपल्या घरात कोण आहे आज. त्यांनी सांगितलं कोण रे तो, कोणी विचारलं, वाघाने. त्यांनी सांगितलं आता ह्याने बुद्धी लढवली म्हणे, काय का होईना पण प्रयत्न तर करा. त्यांनी सांगितलं मला मेषराज म्हणतात, ह्या अरण्याचा मी राजा आहे. अरे बापरे, वाघ काय म्हणायला लागला, अरे बापरे माझ्यापेक्षाही श्रेष्ठ दिसतो कुणीतरी. म्हणले पळा हे खाऊ. अरे म्हणले पण थांब ना म्हणले, कुठं पळायला लागला. केव्हापासून सांगितलं होतं मला भूक लागली, पोटात एवढी मोठी काहीतरी शिकार घेऊन ये, आणि तू किती उशीर केला. आता असं म्हणल्याच्या नंतर भुई पार झाली बर का. याला पळता असणारी भुई थोडी झाली. पळू लागला तो वाघ, पळायला लागला. पळता पळता काय झालं बरं का, त्याला भेटले कोलोबा दादा. कुणाला, वाघाला. आणि म्हणले आहो वाघोबा दादा काय झालं. म्हणले सारं जंगल तुम्हाला भेटन, तुम्ही तर आज पळायला लागला. ते म्हणले काय सांगावा कोलोबा दादा, माझ्या घरामध्ये असणारा मेषराज येऊन बसलेला आहे. मेषराज म्हणले वाघोबा दादा तुम्हाला कळतंय का. म्हणले काय. अहो मेषराज म्हणजे मेंढरो. हा म्हणले तुम्ही कोलोबा तुमचं काही खरं नाही. तुम्ही काय करता मला नेताना त्याच्या स्वाधीन करतात. त्याला लागली भूक म्हणले, आणि ते माझी वाट बघत होतं आणि मला काही यायचं नाही बाबा. म्हणले तुम्हाला जायचं तर जा. कोल्याने कोलं चाबरच असतं बरं का. आता त्या ठिकाणी सांगितलं कोल्या सर्व पक्षामध्ये कोला हा चतुर आहे. आणि त्यांनी काय केलं मग, त्यांनी सांगितलं अरे म्हणले ते मेषराज नाहीये, ते मेंढरू आहे. ते म्हणे ते काय असो, मला पुन्हा परत जायचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय. काय सांगितलं वाघोबानी. म्हणले अरे ते मेंढरू चल म्हणे. त्याने मी सांगितलं नाही बाबा तुझ्यावर माझा काही विश्वास नाही. पण म्हणले तुझा असा विश्वास नाही ना, आपण काय करू म्हणले, तुझ्या शेपटाची माझ्या शेपटाची गाठ बांधू. मग तुझं म्हणणं आता वाघाच्या शेपटाची कोल्याच्या शेपटाची काय केली, गाठ बांधली. आणि मग मात्र सांगितलं आता मी होतं पुढं म्हणले, तू माग होय. आता कोल पुढं चलत होतं आणि वाघ माग होता. आता लांबूनच पाहिलं यांनी मेंढराने. म्हणे काय करा म्हणे, हे कोल्याची जातले बेकार आहे म्हणे. आणलंच ना म्हणे, यांनी गेली होती पिढा पण आणली ना म्हणे परत. आता काय करा म्हणे, पण बघू म्हणले डोकं लावून, जमलं तर जमलं. मग लांबूनच यांनी सांगितलं अरे म्हणे कोलोबा दादा तुझं काय काम आहे म्हणे. असं आता शिकार आणली का शिकार मला. असं म्हणलं की ते वाघोबा दादा कोल्याचं शेपूट तोडून पळालं. कोल्याचं शेपूट तोडलं आणि पळून गेलं. मेंढराचा जीव वाचला. बघा दृष्टांताचा सिद्धांत फार सुंदर आहे. काय ठेवला त्यांनी, विश्वास ठेवला की आपण प्रयत्न करतोय ना, ह्या प्रयत्नावर विश्वास आहे. निश्चय केला बुद्धीचा की प्रयत्न करू, आहे की नाही. तसं पारमार्थात निश्चय पाहिजे बरं का, प्रयत्न पाहिजे. काय की आपल्याला परमार्थ करायचाच, आपल्याला श्रवण करायचंच आणि 7 दिवस आपण कथेत यायचंच असा निश्चय पाहिजे ना. आणि सुनाला लेकीला मुलांना जर हे आणलं तर कळण, त्यांना नाही तर नाही करायचं. हे तुमचं काम आहे. तुम्ही येऊन बसता येतं बरोबर आहे, पण त्यांनी केव्हा ऐकायचंय.
त्यांना बी असणार या ठिकाणी आणत जा, सांगायचं एकदा दोनदा तीनदा, नाही जरी ऐकलं तरी पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्यांच्याही कानावर हे शब्द पडले पाहिजे. वर्षातून 7 दिवस, वर्षातून 7च दिवस आहेत ना, भरपूर काम आहेत तुम्हाला, योग्य वेळ आहे कामाची. पण जरी काम असेल तर एवढे 7 दिवस तर आणि ज्यावेळेस ते काळोबा येईल त्यावेळेस म्हणतात का तुम्ही एवढं काम राहिले काळोबा मग घेऊन जा, असं जमन का? नाही जमायचं बरं का. म्हणून या ठिकाणी घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून बाबा रे त्या काळाची असणारी झाड संपायची असन तर हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलं बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पर आहे ना हरनिशी. आणि आपला विषय काय आहे ते ज्ञान पैगा बरेवे, जरी मनी आथे आणावे तरी संतया भजावे सर्वस्वेशी. उपक्रम उपसंहार, ज्ञानाने आरंभ आणि ज्ञानाने शेवट, याला म्हणायचं उपक्रम उपसंहार. असो आता याला षडलिंगपूर्वक कीर्तन किंवा प्रवचन म्हणतात. आता फार मात्र अवघड झाले बरं का, आता षडलिंगपूर्वक राहिलंच नाही. सगळ्या हास्य विनोदाच्या गोष्टी आणि त्याच असणाऱ्या लोकांना सुद्धा आवडतात नाही का. नाही कीर्तन चांगलं झालं बरं का, लय लोक हसले, अरे बाबा तुमच्याच पायातलं घेतलं तुम्हालाच हाणलं ना. पण कळालं का नाही, हास्य विनोदानीच असणारा पार मोक्ष प्राप्त होतो असं काही नाही बरं का. एके ठिकाणी असणारं तुकोबाराने सांगितलं बाबा रे तुम्हाला जर असणार या ठिकाणी खरंच हित करून घ्यायचं असन, मी जे काही असणारे सांगतोय तर त्यांनी सांगितलं हितावरी यावे कोणी बोलिलो भावे, नव्हे विनोद उत्तर केले रंजावयात चार. तुकोबा म्हणतात बाबा रे हे जे मी तुम्हाला हित कळावं म्हणून एक एक अभंग मी असणारा गाथ्यामध्ये लिहिला, हित कळावं म्हणून, आणि त्याच्यावरच आपण बोलतोय ना, आहे का नाही. म्हणून या ठिकाणी असणारं जेणेकरून श्रोत्याचं हित होईल असं जर असणारा वक्ता असणारा बोलत असेल तर असणारा वक्त्याचं श्रोत्याचं हित झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. आणि माझ्या सद्गुरूची कृपाच अशी आहे की ते असणारे म्हणायचे कोणत्याही कार्यक्रमामध्ये एखादा जरी असणार आणखीन त्या ठिकाणी मुमुक्षूच्या भूमिकेचा निघाला आणि त्याला जर हा विषय कळाला तर आपलं प्रवचन, आपलं कथा, आपली असणारे कीर्तन फलीभूत झालं समजायचं बरं का. असो म्हणून जगाच्या हिताच्या काही गोष्टी बोलावे, अवांतर अलीकडची भाषा बोलायची नाही, ही माझ्या सद्गुरूची आज्ञा आहे. म्हणून या ठिकाणी बसल्याच्या नंतर येतं बी नाही. आणि त्यांनी जे असणार विचारसागर, अमृतानुभव, व्रती प्रभाकर हे असणाऱ्या ज्ञानेश्वरी ही सोडून घेतली त्यांनी, घरी बसल्या, कुठं जायची गरज पडली नाही बरं का. असो असं असणार की या ठिकाणी सद्गुरूच्या कृपेने जेवढं काय तुम्हाला असणार सांगता येईल तेवढं सांगितलं. आणि ह्या ओळीचा अर्थ असणारा श्लोकाचा अर्थ केलेला आहे. आणि असणारा जे काही असणार आणखी जर योग्य वाटत असेल ते माझ्या सद्गुरूचे, जे काही असणार चुकलं असेल तर असणार माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून, भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करून, हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून शेवेल या ठिकाणी पूर्णविराम देव. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गंगा मैया की जय, नगद नारायण महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसोत हनुमान महाराज की जय, सच्चिदानंद बंडवा महाराज की जय, सच्चिदानंद मोहन काका महाराज की जय, सच्चिदानंद पार्वती काकू महाराज की जय, वेदानंद रंभो महाराज की जय, सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो त्याला हो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनाव्रत भूमंडळी भेटो त्या भूता, चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेघे आलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे, विशेषी लोकीये
द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान